आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बारामती लोकसभा मतदारसंघातील वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत खलबतं। देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये 2 तास चर्चेनंतर हर्षवर्धन पाटलांनी बोलणं टाळलं। राम शिंदे, विखे पिता पुत्र आणि फडणवीस यांच्यामध्ये सागर बंगल्यावर 1 तास बैठक। सगळ्या प्रश्नांचं निराकरण झालं। सुजय विखेंना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या। राम शिंदेंची प्रतिक्रिया। महादेव जानकर महायुतीमध्येच, महायुतीकडून रासपला लोकसभेची 1 जागा। महादेव जानकर परभणी लोकसभेतून निवडणूक लढण्याची शक्यता। माढा लोकसभेसाठी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप इच्छुक। माढा लोकसभेसाठी अभयसिंह जगतापांची शरद पवारांकडे मागणी। शरद पवारांची भेट घेऊन मागणी केली। 40 आमदार असलेल्यांना 4 जागा दिल्या जातात। 40 जागा असलेल्यांचं नक्की वजन किती? अमोल कोल्हेंचा अजित पवार गटाला टोला। गावित परिवारानं राजकारणाला धंदा बनवलं। हिना गावितांच्या उमेदवारीवर केसी पाडवींचा हल्लाबोल। तर नंदुरबारच्या नागरिकांना नव्या उमेदवाराची अपेक्षा होती। केसी पाडवींचं वक्तव्य। तुम्ही म्हणत होता की केसी पाडवी तुम्ही ज्येष्ठ काँग्रेसचे नेते आहात, तुम्हाला उमेदवारी मिळेल, पण यावेळेला काँग्रेस पक्षाने विचार केलेला दिसतोय आणि त्यांनी नवीन चेहरा द्यायचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी तो अचानक त्यांनी दिलेला चेहरा आहे। निश्चितपणे नाही असं नाही आणि समोर त्या उमेदवाराला ठेस करेल, तोंड देईल असा उमेदवार त्यांनी दिला। नंदुरबार लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार, गोवाल पाडवींचा विश्वास। तर लोकसभेमध्ये नेहमी आदिवासी समाजासाठी आवाज उठवणार असल्याचं गोवाल पाडवींचं आश्वासन। लोकसभा निवडणुकीसाठी वरुण गांधींचं तिकीट भाजपनं कापलं। वरुण गांधींच्या जागी पिलभीतमधून जितीन प्रसादांना उमेदवारी। भाजपकडून अभिनेत्री कंगना राणावतला लोकसभेची उमेदवारी जाहीर। कंगना राणावतला मंडीमधून उमेदवारी।